सोलापूर पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे। ही ट्रॅव्हल्स बस शिरपूर लातूर येथून पुण्याकडे निघाली होती। टेंभुर्णीजवळ आढेगाव शिवारात प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स पलटी झाली तेव्हा एकच गोंधळ उडाला। पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल्स चालकाला झोप लागल्याने ट्रॅव्हल्स खड्ड्यात उलटली, ज्यात 30 प्रवासी जखमी झाले असून यातील 20 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे। या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे। हा अपघात इतका भीषण होता की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यातील शिरपूरहून MH48 K1918 क्रमांकाची बस पुण्याला निघाली होती। बुधवारी रात्री उशिरा ही बस पुण्याकडे रवाना झाली। पहाटेच्या 4 वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर आढेगावच्या शिवारात बस अचानक पलटी झाली। बस खड्ड्यात पलटी झाल्याने मोठा आवाज झाला, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी आणि इतर वाहन चालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली। सध्या जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत।